तर नमस्कार मंडळींनो, मजेत ना? मी नंदू. बरं, आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं सहज स्वागत आहे. आज नागपंचमी. तर नागपंचमीचा व्हिडिओ करतोय, तर तुमका सहा बघू गावताला आणि नागपंचमीच्या परिवाराकडनं तुमका शुभेच्छा. तर चला मग आम्ही आता नागोबान चालले मित्राकडे. तर चला मी तुमका ते घेऊन मी आता फाट्यावर चाललो होतो. बघा यांचं आणि यांचं जुगल भांडण्यात आले का पावडर का कोण ना बघूया मेल्या मित्राकडेच जाण्याचा आहे पावडर वय इतकं गोरू असा जर चला तर आता जाऊया नागोबा आणू आणि थैनात फाटर जाऊचं फुलं आणू जाऊचं. चला नू आता जाऊया नागोबा आणू जावल्यानंतर जाऊचा फुलं आणूची होत. तर त्या तीच चाललो. तर चला गावातलं असं सुंदर असं राजवाड भारी. आतमध्ये गेला तर काळच ना. आम्ही दरवर्षी बदना घेतो तसलं राजवाड आतमधनं. तर तुमका यावर्षी बदना गेले तर देखवे. तर चला मग तो बघा किती मोठा असा तो बघा लय जुनं आपले महाराजा राजवाड्यावर येऊन गेले. चला तर पुढे सुंदर असं नजर बघा वाटतं बघा भारी एकदम भारी वाटतं एकदम झकास एक नंबर वाटतं यू. ते आमचं सात्री मंदिर काल ह्या होता श्रावण सोमवार म्हणून कार्यक्रम असतात. तर पुढच्या दुसऱ्या सोमवारात तुमका मी देखवे काय काय कार्यक्रम असतात ते. तर चला आता मित्राकडे जाऊया. महाराजची पूजा करता हे काय रे अरे भाऊ तुमका आता नागोबा दिखवते. चला तर मंडे नाही बघ नागोबा हे आपलं नागोबा आमचं हे बघा भारीशी नागोबा गेले वाटत बघा हे भारी वाटते एकदम. चला मग भेटते. तर तितक्यात आम्ही फुलं घेतलं काय ती आणि त्याला पैसे दिले आणि आलो तर दिलाय तर ह्याच्याकडे पाण्या घ्यावा सगळा गावताला काय तो होय. चला तर आम्ही आता घरात चाललो जिजामाताकडे जातो. तर कशा तर आता आमचं वाडीतलं दादा गावलो त्याने आल्यानंतर यावा तुमका लस्सी बिस्सी काहीतरी देते खाऊ. तर चला मग मंडे नू आम्ही आता जिजामाताकडे जातो. कशा तर आमच्या वाडीतलं दादा गावलो गेले. तर तुमका आता नागोबा देखवते दोन. तर बघा आणि हे सगळे शाडू मातीचे दोन असत ते आणि हे स्वामी समर्थ. मी आता घरातली तयारी दाखवते. ही आजी आहे कर हे बघा. आणि ह्या जेवणाचं काम चालू आहे बघा वाटण बिटन बघा. बघा मी आता फाटर गेले ती फुलं आणलं. ही सगळी पूजेची तयारी केली बघा. नागोबा ह्या करून ठेवलंय जागेवर बसवलंय. आणि आता पप्पा आता पूजा करूची आहे बाकी. ते आता आमच्याकडे अशी प्रथा आमच्या मेन घरात पुजल्याशिवाय आम्ही घरात कधी पूजत नाही म्हणून तयारी सगळी करून ठेवलेली आहे. आता आमच्या मेन घरात झालो का मग आम्ही पूजतलो का मग तुमका दाखवते. चला मित्राकडे येईल तू उघडू ते माका कंटाळता शर्टा वेटा घालू. तर ह्यो काय करता तो बघूया. तो बघ स्पीकर धरता काय रे काय करतो बघ आमचे नाना का होय 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 हो दुरू झाला हा काय करते का जेवण काय आज जेवण काय आज हे बघा अडे चालू आहे जेवणाची तयारी. ह्या कीर्ता बघा आहे करता. तर चला तर मी आता जुन्या घरात जातोय. पूजा झालेली आहे तर जाऊन येते पाय पडा इथं मग घराकडे येते पाय पडा. तर चला तर हे आमचं मेन घर देवघर. तर आता नागपंचमी झालेली आहे पूजून. तर आता मी आता पाय पडत जाते. तर चला तर तुम्ही या घरात आमच्या कृष्णाष्टमी म्हणजे का जन्माष्टमी असे सगळे सण असतात. व्हायचं हे आमचा मेन घर हा देवाचा. तर चला तुमका देखू आमचं मेन गेलो हे आमचं कृष्ण असता गणपती असता आणि हो नागोबा
तर मी आता पुजतोय. चला मग भेटते तुमका. तुम्ही पाय पडून घ्या. मी आमचो देव याच्यावर पाय पडतोय. तर पाय पडून झाला. आता मी घराकडे जातोय पाय पडा. तर चला तुम्ही आमच्या घरात सगळा असे देवाचे कार्यक्रम असतात आमच्या. मग आमच्या घरात पहिले हे देव पुजल्याशिवाय आम्ही त्या घरात कधी ह्या करत नाही. मग आम्ही काय मासे मटण काय खायच नाही. तर चला मी आता जातो घराकडे. या शुभ्र आमचा शुभ्र आहे कर ही वहिनी. चला तर मी आता घरात घेतोय काय पडा. तर मंडळी मी आता घरात येईल. पहिले देवाचे पाय पडतो. श्री स्वामी समर्थ आणि देवाचा. तो मंडळी मी पाव पडत बसतोय. तर असं नाही गोवा तुमका मग अशी देखवले. आता पाया पडतो मस्त फुला नको रे. ठरवत ना जेवताना भेट्या मध्ये मध्ये भेटायत. परत जेवताना भेट्या आणि संध्याकाळी जाऊचा गणपती बघू. म्हणजे गणपती सांगलेलो हा तो बघू जाऊचो हा. तर दरवर्षीप्रमाणे पाठ देऊ जातो तसं देऊचो हा. म्हणजे काका आमच्या काका त्यांचं गणपती सांगू जाऊचा. तर गणपती सांगू जाताना तेव्हा भेटायचा जा. पण आता जेवण मध्ये मध्ये काय करतील त्या तुमका देखवतं. आणि बाकी जाता मध्ये मध्ये भेटाय. चला तो थोडे गाणी लावले तर तुमका आवाज येत राहतो. तो आईचा आजचा दिवस सांभाळून घ्यावा. आणि आईकडे खोबरा भाजता वाटपाची तयारी हे बघा. आणि ही बघा डाळ झालेली हा. आणि बाकी आता जेवणाच्या चालू हा. तुमका आता पातोळे करताना देखवते. तर चला मंडळी चला. तर मी तुमका आता देखवतोय पातोळे. तर चला हे बघा पातोळे करतात. सगळे माझे बहिणी बसलेले आहेत. सगळे बहिणी बसलेले आहेत. आई सांगता आई आजपासून तुमका देतील. बहिणी माझे बसले पण दाखवतो नाही का. चला तर बघितलाय वाडी वाढलो. आता भूक लागली म्हणून आपल्या दिदी माझा कामाक जाऊचा म्हणून आपली वाडी देखूया. आणि मग जेव बसाया. मग तुमका जेवताना भेटता. आणि वाडी ते वाढलो ही बघा. तर चला मग जेवताना भेटाय. जेवक बसलंय. तर मी तुमका म्हणते जेवण काय ही ताकदची कडी घेतलं. पापड भाजलं. पापड आज तळलेलं खायच नाही म्हणून मी चुलीर भाजलंय. ह्या लोणचा हे पातोळे डाळ भात आणि उसळा आणि वाटाण्याची आणि हे असं अशी यायची मेथीची भाजी. तर मी ह्या संपवतोय आणि बाकीचा सगळा घेतोय. तर आता आम्ही आता जाऊन आता खायच्या व्हिडिओत आता गणपती आता सांगूच जातलो तेव्हा भेटाय. तर चला मग मंडळी नो आता जाऊचा गणपती सांगू. तर आम्ही आता गणपती आहे उचललो. तर तुमका आता मी या मध्ये मध्ये देखवतो. पाठ आहे बघा. तो पाठ घेऊन आम्ही आता चाललो गणपती सांगू. तर चला व्हिडिओ अशी मस्त की नारळाची बाग आहे तुमका देखवतो. भारी जा एकदम. नारळाच्या बागेच्या पुढे असं गेलं का असं डोंगर होतो. आणि बिल्डिंग बाग किती मोठी. मी आता नारळाची बाग घेतो बघा. किती भरपूर मोठी अशी बाग आहे. कमीत कमी 2-1 माड त्याच्यात. आणि एक स्पॉट आहे तो एक भारी आहे. तो तुमका देखवतो पुढे. तर चला स्पॉट आहे ना तो एक भारी आहे बघा. आज जरा रस्तो आहे बरं ना खडबडीत हा. त्याच्यामुळे आता मी तुमका गणपती शाळेत गेले काय देखू पुढे येईल का. चला आता येईल आई ना याच्यातून आतमध्ये जावं या गाडीनं खाली गेल्या ते एका हातात डायरेक्ट आवडेगाव दिगस यासाठी जाताला. त्याच्यामुळे आईना जावं या. चला मग चिखल मग जावं. आता आपण शाळेत गेलेले असो. तर तुमका आता देखवतं गणपती. चला
शाळा बघा गणपती हे दिसत नाही सर कशाक तर लाईट नाही लाईट नसल्यामुळे सर दिसत नाहीत गणपती भारीच वाटतं एक एक गणपती ह्यो गणपती तर जामच भारी हा हे गणपती भारी वाटतं सगळे मोठे गणपती आहेत आणि हे बारके गणपती आहेत ना हे बारके बारके ते भारीच वाटत होते एकदम बघत राहायसारखे वाटत होते हे गणपती भारीच आहेत सगळे ह्यो एक भारी हा सगळेच गणपती एकूण एक होत नाही सगळेच भारी आहेत ते मी बघितले आहेत मन प्रसन्न होईपर्यंत गणपती सगळे ह्यो गणपती आहे ना माका जाम आवडलो भारीच वाटत होतो गणपती ह्यो दादाक सांगले माका ह्यो गणपती होय पुढच्या वर्षी ह्यो गणपती सांगून येईल का ह्या वर्षीच सांगून येईल तर भारी वाटत होते गणपती हे तुमका तोपर्यंत सगळे गणपती एक होते तर त्याला बघा लाईट नसल्यामुळे तुमका असे पोहोचे लागतं लाईट इली काय तुमका मग पुढच्या एका देखवते नागपंचमी एका येऊचंय गोकुष्टमी रंगंग काम तेव्हा दादा मला बोलवलं आणि ये म्हणून सांगूय तितक्यात हे बघा हे बारके बारके हे बारके गणपती ना भारीच वाटत होते असे वाटत बघतच राहून सारखी पण घरा गेलो आम्ही लवकर वेळात भारी वाटत होते ह्यो गणपती हाती गेल्यान दादा भारीच वाटतं तुमका हे मी गणपती सगळे देखवतले आता मी रंगावच्या टायमात दादा मग सांगले ये म्हणून तेव्हा मी जातलंय तेव्हा मी तुमका सगळे गणपती देखवतोय हे तर मी आता पुढच्या देतो होते ह्यो गणपती आला दादा मला भरपूर आवडता म्हणजे कसं सांगते तर गणपती मग करून देता हे बारके बारके मूर्ती आहेत तर भारीच तुमका आता देखवते चला मग सगळे बघा तर चला तर मंडेनं मी आता घरात चाललोय आता मी गोकुष्टमीच्या दिवशी येतलोय तर गणपती रंगवलेले देखव तर तेव्हा तुम्ही ते गणपती सगळे तुमका देखवते नीट लाईट असलेली तेव्हा मग चला तर जर काय तुमका व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय